नमस्कार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शहरातील स्वातंत्र्य लढ्यातील त्या विभागांचे योगदान याकरिता आमच्या धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय अंमळनेर आणि अंमळनेर शहरातील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबाबत या उपक्रमामध्ये सहभागी होताना प्राचार्य म्हणून मला खूप आनंद होत आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक लीलाधर पाटील अंमळनेरच्या धनदाई महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून काम करतो. परंतु आज आपल्याला इंग्रजी साहित्याविषयी नाही तर अंमळनेरच्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचं आहे. अंमळनेर खानदेशातील एक महत्त्वपूर्ण गाव. या अंमळनेरचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठं योगदान आहे. या लढ्यातलं साने गुरुजी हे नाव तर आपण सर्वांनीच ऐकलेलं असेल, परंतु अंमळनेरचं स्वातंत्र्याचं योगदान साने गुरुजींच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या अनेक क्रांतिकारकांचं योगदान आहे. यामध्ये साने गुरुजींसोबत क्रांतीवीर उत्तमराव पाटील तसंच त्यांच्या सुविद्य पत्नी लीलाताई पाटील होत्या. यामध्ये बळीराम पाटलासारख्या एका सामान्य क्रांतिकारकाचा बळी गेला तर याच अंमळनेरमध्ये मल्हारराव चिकाटे नावाच्या एका सर्वसामान्य गिरणी कामगाराला कॅप्टन नावाची पदवी स्वातंत्र्य आंदोलनातील त्याच्या योगदानामुळे मिळाली. चला तर मग आज आपण याच स्वातंत्र्य आंदोलनाविषयी थोडं जाणून घेऊया. वर्ष 1818 संपूर्ण देशावर ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालं. अन्याय आणि जुलमी शासन सत्तेवर आलं. देशातील मोठमोठे राजे रजवाडे इंग्रजांचे मांडलिक बनले. 1857चा उठाव झाला आणि ब्रिटिश हादरले, पण तरीही त्यांचा अन्याय थांबला नाहीच. हळूहळू त्यांनी हिंदुस्थानात आपली पकड मजबूत केली. जिकडे तिकडे सर्वसामान्यांचे हाल सुरू होते. कधी काळी सोन्याचा धूर या भारतभूमीतून निघायचा, पण आता शोषण आणि स्थानिकांची लूट सुरू होती. स्वतःच्या फायद्यासाठी इंग्रजांनी शिक्षण संस्था सुरू केल्या, विद्यापीठ उघडली आणि शिकलेली पुढारलेली एक नवी पिढी उदयाला आली. इंग्लंडला जाऊन ज्ञान घेऊ लागली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रवादावर चर्चा होऊ लागल्या. देश गुलामीत आहे, आपण लढलं पाहिजे, ही जनतेची लढाई आहे, हा विचार जनमानसात रुजू लागला आणि सुरू झाला स्वातंत्र्य संग्राम. खानदेश स्वातंत्र्यपूर्व काळात फक्त 2 जिल्ह्यांचा प्रदेश होता. एक पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश. या प्रदेशात स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू होती. अंमळनेर हे त्या काळी स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र होतं. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. 1930 पर्यंत साने गुरुजींनी अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये नोकरी केली. केवळ एक शिक्षक म्हणून नव्हे तर हॉस्टेलचे रेक्टर म्हणून देखील साने गुरुजींनी मुलांवर श्रमसंस्कार व स्वातंत्र्याचे संस्कार करण्याचे मोठे काम या ठिकाणी केले. परंतु 1930 साली त्यांनी ही नोकरी सोडून पूर्ण वेळ स्वातंत्र्य आंदोलनात काम करण्याचा निर्णय घेतला. साने गुरुजींनी अंमळनेर तालुक्यातील प्रत्येक खेडं अक्षरशः पिंजून काढलं. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण या भूमिकेतून
शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य, स्वराज्य, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून साने गुरुजींनी लोकांना प्रेरित केलं. याच वेळी महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली होती. साने गुरुजींच्या प्रेरणेने अमळनेर शहरातील अनेक लोक या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले. यानंतर महात्मा गांधींनी भारतातलं पहिलं ग्रामीण राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन हे फैजपूर येथे घेण्याचं ठरवलं. 1936 मध्ये हे अधिवेशन फैजपूरला होणार होतं. या अधिवेशनासाठी साने गुरुजींनी जनतेजवळ धान्य, पीठ व ज्याला ज्याला जे शक्य असेल ते देण्याचे आव्हान केले. अमळनेर तालुक्याच्या व इतर परिसरातून अक्षरशः बैलगाड्या भरून धान्य आणि पीठ गोळा व्हायला लागलं आणि साने गुरुजींनी फैजपूर काँग्रेसचं अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची शर्थ केली. 1936च्या या अधिवेशनानंतर गुरुजी व गुरुजींचे धडपडणारी मुलं सातत्याने विविध आंदोलनांमध्ये सहभागी होत होती. परंतु या देशातला सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आला तो 1942 साली. 1942 साली 9 ऑगस्ट रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून महात्मा गांधींनी ब्रिटिशांना अंतिम असा भारत छोडोचा नारा दिला. संपूर्ण भारत पेटून उठला. भारतभर लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन आंदोलनं करत होती. परंतु अमळनेर मात्र त्या मानाने थोडं शांतच होतं आणि म्हणून 14 ऑगस्ट 1942 रोजी साने गुरुजींची एक चिठ्ठी अमळनेरला येऊन धडकली. ही चिठ्ठी अमळनेरमधील गुरुजींचे विद्यार्थी आणि महान क्रांतिकारक डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या हाती पडली. गुरुजींनी या चिठ्ठीत म्हटलं की संपूर्ण देश पेटून उठलेला असताना माझं अमळनेर शांत का? जर 24 तासाच्या आत अमळनेर पेटलं नाही तर मी स्वतः पाचकंदील चौकात स्वतःला पेटवून घेईल. गुरुजींचे हे शब्द उत्तमराव पाटलांना प्रचंड मनाशी लागले. त्यांनी संपूर्ण लोकांना एकत्र केलं आणि अमळनेरमध्ये स्वातंत्र्य आंदोलनाची एक जबरदस्त ठिणगी पेटली, ज्याचं रूपांतर एका महाज्वालेत पुढे आपल्याला झालेलं दिसतं. या अमळनेरचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आहे. ही भूमी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची आहे. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. इथल्या मातीत वीरांचं रक्त सांडलंय. त्यांच्या बलिदानामुळेच आज देश स्वतंत्र झालाय आणि आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज खानदेशचं वर्णन करताना म्हणतात, या जमिनीवर पाय ठेवताच मला जाणवतात साने गुरुजींचे श्वास जगन्मातेच्या दुधाळ वात्सल्याने थपथपलेले. अशी ही पावनभूमी अमळनेर. 1924 साली पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी शिक्षक म्हणून प्रताप हायस्कूल येथे रुजू झाले. मुलांसोबत मूल होऊन राहणारे साने गुरुजी प्रसंगी वज्राहून कठोर होत. एकीकडे सर्व देश पेटून उठला असताना आपण मागे का राहावे? नोकरी करत जगणे साने गुरुजींच्या मनाला पटत नव्हते. त्यांनी नोकरी सोडली. जनजागृती करणे, देशभक्तीची गाणी लिहिणे, पुस्तकं लिहिणे, मुलांना प्रेरित करणे, इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणे हे त्यांचं काम सुरू होतं. शेतकरी आणि सामान्य माणसांची स्थिती तशी वाईट होती. कष्टकरी वर्गाला कुणाचाच आधार नव्हता. त्यांना गुरुजी आपलेसे वाटायचे. 1930 साली फैजपूर इथे काँग्रेसचं ऐतिहासिक अधिवेशन झालं. या अधिवेशनासाठी गुरुजींनी प्रचंड मेहनत घेतली. अमळनेर हे क्रांतीवीर उत्तमराव पाटील
आणि क्रांतीवीरांगना लीलाताई पाटील यांची क्रांतिभूमी म्हणून देखील ओळखली जाते. या अंमळनेर शहरात उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांनी केलेली क्रांती ही केवळ राजकीय क्रांतीपुरता मर्यादित नाही, कारण स्वातंत्र्य आंदोलन हे सुद्धा केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हतं. या स्वातंत्र्य आंदोलनात व्यसनमुक्तीचं आंदोलन होतं. या स्वातंत्र्य आंदोलनात शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याचं आंदोलन होतं. त्याचप्रमाणे या स्वातंत्र्य आंदोलनात अस्पृश्यतेसारख्या प्रथा मोडीत काढून समतेने नांदावं म्हणून देखील हे स्वातंत्र्याचं आंदोलन होतं. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळात उत्तमराव पाटील जे आपल्या जवळच असलेल्या डांगरी या गावात राहत होते, त्या उत्तमराव पाटलांचा लीलाताई पाटलांशी झालेला विवाह हा त्या काळात सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला आणि हा विवाह एका दलित कुटुंबातल्या व्यक्तीने म्हणजे गायकवाड यांनी हा विवाह लावला. अशा पद्धतीने सामाजिक क्षेत्रात क्रांती करून पाऊल ठेवणाऱ्या उत्तमराव पाटील यांनी स्वातंत्र्य आंदोलनातही प्रचंड योगदान दिलं. या उत्तमराव पाटलांचं आपल्या जवळच झालेल्या चिमठाण्याच्या लुटीमध्ये सिंहाचा वाटा होता. हेच उत्तमराव पाटील हे त्रिसरकारमध्ये सहभागी होण्यासाठी गेले आणि क्रांतिसिंह नाना पाटलांबरोबर त्यांनी त्या पॅरलल गव्हर्नमेंटमध्ये देखील आपलं योगदान दिलं. त्यांचा इतिहास मोठा आहे, परंतु त्याचबरोबर अंमळनेर शहरात राहूनच त्यांच्या पत्नी क्रांतीवीरांगना लीलाताई पाटील यांनी देखील लोकांना प्रेरित करण्याचं एक फार मोठं काम केलं. मी ज्या 14 ऑगस्ट 1942च्या पत्राचा उल्लेख केला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीवीरांगना लीलाताई पाटील यांनी अंमळनेरमध्ये एक प्रचंड मोठी अशी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेमध्ये त्यांनी ब्रिटिश करत असलेल्या अन्यायावर ताशेरे ओढले आणि लोकांना क्रांतीसाठी उद्युक्त केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी लीलाताई पाटील या 6 महिन्यांनी गरोदर होत्या. स्वतः गरोदर असताना देखील त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द हे इतके जाज्वल्य होते की लोकांनी हातात मशाली घेतल्या, लोक पेटून उठले आणि पेटून उठलेला हा जमाव लीलाताईंच्या सभेकडून पोस्ट ऑफिसकडे चालता झाला. संतप्त जमावाने अंमळनेरचं पोस्ट ऑफिस पेटवलं. त्यानंतर हा संतप्त जमाव कोर्टाकडे गेला. त्यांनी कोर्ट जाळलं, त्यांनी तहसीलदारांचा टांगा जाळला. एवढंच नव्हे तर ब्रिटिश सरकारच्या साम्राज्यवादी शक्तीची खून असणारं पोलीस स्टेशन जे आजच्या माळीवाड्यामध्ये स्थित आहे, त्या माळीवाड्यामध्ये असलेलं पोलीस स्टेशन देखील जनतेने जाळलं. यामुळे अर्थात ब्रिटिश सरकार संतप्त झालं. त्यांनी जमावावर गोळीबाराचा आदेश दिला आणि या झालेल्या गोळीबारामध्ये एक व्यक्ती ज्याचं नाव बळीराम पाटील होतं, तो मारला गेला. त्यामध्ये सैतान लढामाळी नावाचा एक व्यक्ती जखमी झाला. याचबरोबर गोळ्या लागून जखमी जाणारे आंदोलन पांगलं. ब्रिटिश सरकारने दुसऱ्या दिवशी अंमळनेर शहरामध्ये मार्शल लॉ लावला. रस्त्यावर येण्याची परवानगी कोणालाच नव्हती. परंतु असं असताना देखील क्रांतीवीरांगना लीलाताई पाटील या पुन्हा एकदा मैदानात उतरल्या. त्यांनी मार्शल लॉ मोडला आणि अंमळनेरमध्ये पुन्हा एक क्रांतिकारी आंदोलन उभं केलं. या आंदोलनात केवळ त्या नव्हे तर त्यांच्या सासूबाई म्हणजे उत्तमराव पाटलांच्या आई वेणूबाई ह्या देखील सहभागी होत्या. अर्थात चिडलेल्या सरकारने त्यांना लाठीचार्जचा आदेश दिला. सर्व क्रांतिकारकांना अटक करण्यात आली आणि हृदयद्रावक प्रसंग म्हणजे या झालेल्या लाठीचार्जमध्ये, या झालेल्या हाणामारीमध्ये लीलाताई पाटील यांचा गर्भ पडला आणि त्यांनी आपल्या पोटातील मूल गमावलं. परंतु मूल गमावल्या नंतर देखील लीलाताई पाटील या स्वस्थ बसल्या नाही. त्यांना जी कैद झाली त्या कैदेमध्ये वेगवेगळ्या कैदेत म्हणजे आधी अंमळनेरला, नंतर नगर कैदेत, नंतर ठाणे कैदेत त्यांची रवानगी झाली. आणि त्यानंतर ज्या खजिना लुटीचा मी उल्लेख केला, त्या लुटीनंतर उत्तमराव पाटील आणि अनेक क्रांतिकारकांनी
अत्यंत थरारक पद्धतीने या लीलाताई पाटलांना त्या काळी आधुनिक समजल्या जाणाऱ्या सायकल नावाच्या वाहनावर बसवून तुरुंगातून त्यांची सुटका केली आणि पक्षी पिंजऱ्यातून मुक्त झाला अशा पद्धतीची भावना क्रांतिकारकांनी व्यक्त केली. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर देखील उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांनी आपलं क्रांतिकार्य सुरूच ठेवलं. याच ब्रिटिश सरकारने ज्यावेळी अंमळनेर नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या बैलगाड्यांवर टॅक्स लावला त्यावेळी लीलाताई पाटील यांनी या टॅक्सला विरोध केला आणि बैलगाड्यांवर असलेला अन्यायी टॅक्स हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्यामुळे तो रद्द करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा अंमळनेरात आंदोलन उभारले. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अंमळनेर नगरपालिकेमध्ये पहिल्या महिला नगरपालिका सदस्य म्हणून देखील लीलाताई पाटील निवडून आल्या होत्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील या दाम्पत्याने सहकुटुंब देशाची सेवा करण्याचं व्रत चालूच ठेवलं. लोकांना रुग्णसेवा मिळाली पाहिजे म्हणून लीलाताई पाटील, डॉक्टर उत्तमराव पाटील, त्यांच्या आई वेणुबाई पाटील, त्यांचे भाऊ शरद या सर्वांसह संपूर्ण कुटुंब स्वतंत्र भारतामध्ये रुग्णसेवा करण्यामध्ये व्यस्त झालं आणि त्यांनी रुग्णसेवेबरोबर एक शिक्षण संस्था उभारली, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारले. म्हणजे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय पारतंत्र्यातून मुक्ती नाही तर सर्वसामान्यांना शक्ती ताकद मिळाली पाहिजे म्हणून या दाम्पत्याने एक मोठं कार्य या अंमळनेर शहरात उभारलं. असा आहे उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांच्या क्रांतीचा इतिहास. लीलाताई पाटील यांनी केलेल्या ओजस्वी आव्हानाला दाद देत, त्याला प्रतिसाद देत अंमळनेरकर जनता ही पेटून उठली. ही पेटलेली जनता हातामध्ये पेटत्या मशाली घेऊन या वास्तूकडे आली. संतप्त जमावाने समोर दिसत असलेली पोलीस कचेरी, त्याचप्रमाणे या तहसील कार्यालयाला आग लावली. जमाव इतका संतप्त होता की या बाजूला असलेल्या इतर ब्रिटिशांच्या कार्यालयाला देखील आग लावून ही संपूर्ण वास्तू त्यांनी आगीत भस्मसात केली. आंदोलनाचा आवाका एवढा प्रचंड होता की ब्रिटिशांनी त्यावेळी गोळीबाराचा हुकूम सोडला आणि याच गोळीबारात बळीराम पाटील नावाचे क्रांतिकारी हे गोळी लागून मृत्युमुखी पडले. त्याचवेळी या जवळच राहत असलेल्या माळीवाड्यातील सैतान लढा माळी नावाचे गृहस्थ क्रांतिकारक ते सुद्धा या आंदोलनात जखमी झाले. अंमळनेरातील सर्व स्तरातून जनतेने मोठ्या संख्येने स्त्री पुरुषांनी यात सहभाग घेतला. आज आपण या ठिकाणी जे पाहत आहोत ते याच क्रांतिकारी कार्याचे भग्न अवशेष आहेत आणि वर्ष होतं 1942. चिकाट्यांबद्दल खूप काय ऐकलंय, त्यांचं योगदान सांगणार का? अरे हो, मल्हारराव चिकाटे अंमळनेरच्या स्वातंत्र्य आंदोलनातील एक फार मोठं नाव होतं. 1930 साली महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली. या मिठाच्या सत्याग्रहामध्ये अंमळनेरमधील देखील खूप सारे लोक सहभागी होणार होते. परंतु सर्वच लोक काही दांडी यात्रेत गेले नाही. आपल्या जवळच्या असलेल्या मिठागरांवर देखील हे सत्याग्रह करण्यात आले. अंमळनेरचे मल्हारराव चिकाटे हे देखील या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी गेले. परंतु ब्रिटिशांना मात्र हा सत्याग्रह रोखण्याचा आदेश होता आणि म्हणून ब्रिटिशांनी एक मानवी कडं उभं करून सर्व क्रांतिकारकांना रोखलं होतं. मल्हारराव चिकाटेंनी, ते शरीराने दणकट होते, पैलवान होते, या मल्हारराव चिकाटेंनी ब्रिटिशांनी तयार केलेल्या या कड्याला जबरदस्त धडक दिली आणि ते मिठागराच्या दिशेने पळत सुटले. परंतु ही गोष्ट जशी ब्रिटिशांना कळली तसं ब्रिटिशांनी त्यांच्यावर लाठीचार्ज सुरू केला. प्रचंड प्रमाणात काठ्या त्यांच्या अंगावर पडायला लागल्या आणि चिकाटे रक्तबंबाळ झाले. त्यांच्या हातावर, पायावर, डोक्यावर ब्रिटिशांनी काठ्यांचे वार केले आणि थोडा वेळ ही मारहाण झाल्यानंतर ब्रिटिश सैनिकांना असं वाटलं की ते बेशुद्ध पडले असावेत. मल्हारराव चिकाटे रक्ताळलेल्या अवस्थेत त्या वाळूवर पडलेले होते. ब्रिटिशांचं लक्ष त्यांच्याकडून इतर क्रांतिकारकांकडे गेलं. पण जसे ब्रिटिश दुसऱ्या क्रांतिकारकांकडे वळले तसे निपचित पडलेले हे आपले मल्हारराव चिकाटे उठले. त्यांनी हातात तिरंगा घेतला
आणि वाऱ्याच्या वेगानं रक्ताळलेल्या अंगानं ते मिठागऱ्यांच्या दिशेने पळत सुटले. भारत माता की जय म्हणत त्यांनी आपल्या हातातला तिरंगा त्या मिठागऱ्यामध्ये खोचला आणि जमलेले सर्व लोक अवाक झाले. हा मल्हारराव चिकाटेंचा खूप मोठा पराक्रम स्वातंत्र्य आंदोलनात आपल्याला सांगता येईल. सर त्यांना कॅप्टन म्हणूनही ओळखले जाते, तर तसे का तुम्ही सांगू शकता? हो, त्यांना कॅप्टन म्हणजे ते काही मिलिटरीमध्ये किंवा देशाच्या सीमेवर लढायला कधी गेले नाही. परंतु हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला, या प्रसंगानंतर साने गुरुजी हे भूमिगत होते. परंतु आज साने गुरुजी अंमळनेरच्या बोरी नदीच्या पात्रात सभा घेणार अशी बातमी अंमळनेरभर पसरली. अंमळनेरचे लोक फार मोठ्या प्रमाणावर नदीच्या आजूबाजूला येऊन उभे राहिले. जसे साने गुरुजी बैलगाड्यावर बसून नदीच्या पात्रात दिसले, तसे सर्व लोक नदीच्या पात्रात एकत्र झाले. एका साध्या ड्रमवर उभं राहून साने गुरुजींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. साने गुरुजींनी आपल्या भाषणामध्ये अंमळनेरचं मल्हारराव चिकाटेंचं योगदान सांगायला सुरुवात केली. आणि जसं साने गुरुजी भारावून सगळ्या जनतेला हे सांगत होते, तसं साने गुरुजींनी अचानक आपल्या पिशवीमधून एक रक्ताने माखलेला शर्ट बाहेर काढला आणि जनतेला सांगितलं की हा रक्ताने माखलेला शर्ट या अंमळनेरच्या भूमीतील मल्हारराव चिकाटे यांचा आहे. आणि आज मी या मल्हारराव चिकाटेंना स्वातंत्र्याच्या आंदोलनात दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल कॅप्टन ही पदवी देतोय. अशा रीतीने साने गुरुजींनी त्यांना कॅप्टन ही पदवी दिली आणि पुढे हे चिकाटे कॅप्टन मल्हारराव चिकाटे या नावाने ओळखले जाऊ लागले. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण है उरले, राष्ट्रार्थ प्राण है उरले, मी सिद्ध मराया